नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया है महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात होगी नांदेड़ की, जहां लेंडी धरण में पानी अधिक छोड़ने से किसानों की फसलों को भारी नुकसान पहुंचा है। साथ ही बात होगी पुणे की, जहां पुणे पुलिस विघ्नहर्ता ट्रस्ट द्वारा आयोजित उत्कृष्ट गणेश उत्सव मंडल 2024 पुरस्कार वितरण समारोह शिवाजी नगर पुलिस मुख्यालय में बड़े उत्साह के साथ संपन्न हुआ। ऐसी तमाम खबरों पे करेंगे विस्तार से बात। नांदेड़ के मुखेड़ के हसनाला गांव में अतिवृष्टि के कारण लेंडी धरण से पानी अधिक छोड़ने से किसानों की फसलों को भारी नुकसान पहुंचा है। साथ ही पानी के बहाव में पशु और 5 नागरिकों की भी जान गई है। पालक मंत्री अतुल सावे और पूर्व मुख्यमंत्री व राज्यसभा सांसद अशोक चव्हाण ने मौके पर जाकर स्थिति का जायजा लिया और अधिकारियों को संबंधित अभियंताओं के खिलाफ कड़ी कार्रवाई करते हुए नुकसान का पंचनामा जल्द तैयार करने के आदेश दिए हैं। आइए जानते हैं पालक मंत्री नांदेड़ अतुल सावे और सीएम तथा राज्यसभा सांसद अशोक चव्हाण का क्या कुछ कहना था। हसनाळ गावा मुखेड तालुक्यातील हसनाळ गावामध्ये आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। गाव हे पुनर्वसित झाले आहे। लोक अजूनही नवीन ठिकाणी जायची प्रक्रिया सुरू आहे। मुद्दा एवढाच आहे की पावसाचं प्रमाण हे अधिक झालं, पाणी अनपेक्षित प्रमाणे या ठिकाणी अचानक जास्त आल्यामुळे हे नुकसानीची तीव्रता या ठिकाणी जास्त दिसते आणि आहे वस्तुस्थिती आहे। लोकांची शेती गेली, माणसं मृत्युमुखी पडली, जनावरं गेली आणि पाणी वाटलं नव्हतं एवढं भरेल। गॉर्ज फिलिंग संदर्भामध्ये काही मतभेद आहेत। गॉर्ज फिलिंग कदाचित केलं नसतं तर कदाचित पाणी एवढं भरलं नसतं किंबहुना असं वेगवेगळं तर गावातल्या लोकांचं म्हणणं आहे। मुद्दा एवढाच आहे की गावाचं त्वरित पुनर्वसन होणं हे महत्त्वाचं आहे। पालकमंत्री महोदय लक्ष घालतात, आमदारही लक्ष घालून आहेत, आम्ही सुद्धा सहकार्य करू त्याच्यामध्ये आणि त्यामुळे ताबडतोब नवीन गावात पुनर्वसन होणं ही काळाची गरज आहे। त्याकरता माननीय मुख्यमंत्री सहकार्य 100% पूर्ण होईल। संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, पण सगळ्यात जास्त मुखेड तालुक्यामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि तीव्रता खूप आहे। लोकांच्या भावनाही तीव्र आहेत। त्यामुळे पुनर्वसन लवकर होणं, नुकसान भरपाई जे काही देणं शक्य आहे ते दिलं पाहिजे शासनाने, हीच आमची भूमिका आहे आणि लोकांना दिलासा द्यायचं काम लवकरात लवकर आपण करू। सर, अनेक वर्ष झाले तर या लोकांचं म्हणणं आहे की आतापर्यंत आम्हाला घरं वगैरे मिळालेली नाही, जागा मिळाली। असं आहे की काही ठिकाणी मावेजावर डिस्प्यूट होता, काही ठिकाणी जागेवर, अशा अनेक असं आहे की अनेक वेळा एकमत होत नाही, त्याच्यामुळे डिस्प्यूटमुळे गोष्टी राहून जातात। त्याचा हा भाग असू शकतो। आज माननीय खासदार अशोक चव्हाण साहेब आणि आमचे सहकारी आमदार तुषार राठोड साहेबांच्या आणि कलेक्टर CEO SP यांच्या सगळ्यांच्या त्यामध्ये आणि SDM आम्ही सगळ्यांनी पूर्ण गावाची पाहणी केलेली आहे। गावात जो सगळंच गाव उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्या हिशोबाने जी काय सरकारच्या वतीने मदत करता येईल ती ताबडतोब उद्या किंवा परवा माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यामध्ये त्यांना ताबडतोब आम्ही मदत देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि गाव पुनर्वसित करण्याकरता पण जे काही लवकरात लवकर पुनर्वसित करण्याकरता प्रयत्न करायचे ते तेवढे प्रयत्न करून लवकरच ते गाव पुनर्वसित करू। गावकऱ्यांचा असा आरोप आहे की ते जे तिडके आहेत कार्यकारी अभियंता त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा प्रकार घडला। त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। ऑलरेडी माननीय कृषी मंत्री देशी आले होते, त्यांनी सांगितलं होतं पुनर्वसन आणि आज मी तुम्हाला सांगतो की त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। जनावरं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेलेले त्यांना आम्ही सगळ्यांना कॉम्पेन्सेशन जे काही म्हणजे मदत करता येईल ती सरकारच्या वतीने सगळ्यांना मदत करणार आहोत। सर, आपण आढावा घेतलाय तर एकंदरीत जिल्ह्याची काय परिस्थिती, जिल्ह्यात किती नुकसान आहे? जिल्ह्यात जवळजवळ 7 गावात मूळ नुकसान झालेलं आहे, बाकी आहे पण 7 गावात मूळ नुकसान झालेलं आहे। आम्ही तिकडे सगळीकडे पाहणी करून आम्ही ताबडतोब तिकडे जी काही मदत लागेल ती मदत करायला सरकारच्या वतीने आम्ही मदत करू। साहेब, आता तुम्ही गावात आल्यानंतर ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली। तिडकेच्या विरोधात जे मोठा रोष पाहायला मिळतो, तिडकेचे लेखी पत्र आणि व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहे की गावात पाणी येणार नाही। मी आपल्याला अगोदरच सांगितलं की तिडकेंवर नक्कीच कडक कारवाई केली जाईल। कुठल्याही प्रकारची त्यांना गय केलं जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करू आम्ही। सर, खरं तर अहमदास दानवे या ठिकाणी येऊन गेले, ते असं म्हणले की असंवेदनशील पालकमंत्री अतुल सावे लंडनला गेले, 7-8 तासाचा लंडनचा प्रवास आहे। मी नक्कीच लंडनला गेलो होतो आणि एक महाराष्ट्रातलं मराठी दैनिक त्यांनी तिकडे कार्यक्रम ठेवला होता, त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो।
त्या कार्यक्रमानंतर माझ्या मिसेसचं काही ट्रीटमेंट होती ती आम्ही तिकडे डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती ते करून मी कालच आलो. काल आल्याबरोबर इकडे आलेलो आहे. चव्हाण साहेब, बाकी माझा रोज संपर्क होता. मी रोज कलेक्टर, SP, आमचे SDM, आमचे सगळे माझे स्टाफ या माध्यमातून आणि जी काय मदत पोचवायची ती आम्ही पोचवायचा प्रयत्न केलेला आहे. साहेब, या गावासाठी विशेष पॅकेज मिळालं पाहिजे यासाठी काही प्रयत्न करणार? 100% करणार. मी सांगितलं ना, आज नुकसान भरपाईचे सर्वे ऑलरेडी तुषार राठोड साहेबांनी मला अगोदरच 2-3 दिवसापासून ब्रीफ करत होते आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच पूर्णपणे सरकार म्हणून पूर्णपणे मदत करू. साहेब, रावणगाव जे 3 शेड उभारण्यात आले ते सुद्धा अतिशय बोगस आहेत. त्या ठिकाणी पाणी. नांदेडचे सी न्यूज संवाददाता शुद्धोदन हनबते की रिपोर्ट. पुणे पुलिस विघ्नहर्ता ट्रस्ट द्वारा आयोजित उत्कृष्ट गणेशोत्सव मंडल 2024 पुरस्कार वितरण समारोह शिवाजीनगर पुलिस मुख्यालय में बड़े उत्साह के साथ संपन्न हुआ। कार्यक्रम में पुलिस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त राजेश बंसोड़े सहित कई वरिष्ठ अधिकारी और विघ्नहर्ता ट्रस्ट के नागरिक विश्वास उपस्थित थे। इस अवसर पर उम्बरिया मारुति मंडल को प्रतिष्ठित पहला पुरस्कार दिया गया, जबकि कुल 46 गणपति मंडलों को उत्कृष्ट गणेशोत्सव मंडल के पुरस्कार से सम्मानित किया गया है। साथ ही समीक्षकों को भी सम्मानित किया गया है। हार्दिक अभिनंदन करतो। आपली काही पण सजेशन्स असतील तर कृपया करून आपण साबळे साहेबकडे द्यावी। आमचे DCP झोन 1 त्याचे सचिव आहे त्यांच्याकडे द्यावी। आम्ही त्याच्याबद्दल नक्कीच उपाययोजना करू। सर्व गणेश भक्तांना, सर्व गणेश मंडळांना परत एकदा मी आपले स्वागत करतो आणि आपले प्रेम आणि विश्वास पुलिस दलाला फ्लैग उचलो बाबा। पुणे से सी न्यूज संवाददाता विपुल साठे की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ।